जीवाचा अंतावीच करेल. अरे शांत बसा. राजाधिराजांनी शांत व्हावं महाराज. कोण महंत? जी महाराज. साक्षात ज्ञानयोगी. पण बुद्धीचं इथे काय काम? इथे कसे म्हणतो? सर्वभौम सर्व सत्ताधीश राजाधिराजांच्या माझ्या मस्तकी ठेवून आपण आपले विश्वास सादर कराल. पण त्याचा इथे काय उपयोग? तेच ते ऐकून थकलो आम्ही आता. सर्वभौम सर्व सत्ताधीश राजाधिराज. अरे बस. तुम्ही म्हणाल की शोक व्यक्त करू नका, पण कसा आणि का? अशा या दुःखाच्या वेळी आम्ही शोक व्यक्त नाही करू तर काय करू? नको करायला हेही तितकेच खरे. पण आमच्या एकुलते एक राणी साहेबा आजारी आहेत, मृत्यूच्या दारात आहे. आम्ही रडलो तर प्रजेचं काय होईल हे तितकंच खरं. पण राणी साहेबांचं काय? त्यांचं काय? त्यांचा आम्ही शोक नाही बनव. त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं आम्ही. त्यांना बरं करणारं जर औषध आमच्या हातात नसेल तर काय फायदा या राज्याचा? काय फायदा या पैशाचा? काय फायदा त्या लत्त्याचा? काय फायदा त्या हिरांचा? काय फायदा त्या मोतींचा? सर्व कवडी बोलायचं. आणि तरीही तुम्ही म्हणता शोक बनवणे. काय करावं आम्ही कुठलं पाप केलं? कुठला अन्याय केला? ज्यांना आम्ही प्रजेपेक्षा वर ठेवलं, प्रजेपेक्षा जास्त प्रेम केलं, त्या आज मृत्यूच्या दारात आहे. त्या देवाशी आमची काय दुश्मनी? आम्ही काय मारलं त्याचं? तरीही म्हणत महाराज, तुम्हाला कदाचित वाटत असेल की देव मेला आहे. तसं नाही महाराज. देव जन्मला आहे महाराज. आणि इथेच आपला मतभेद आहे. आपलाच नव्हे तर आपले सर्व हितचिंतक, पंडित, धर्मज्ञ, तर्कशास्त्री आणि बुद्धवाद्यांचे सुद्धा हेच मत आहे महाराज. घंटानाद हा आपल्या आणि देवातला संवाद आहे महाराज. आणि हाच धागा जर आपण तोडला तर आपलं ऐकणार कोण? घंटानाद व्हायला हवा हे जर तुमचं म्हणणं असेल तर यावर पुन्हा मला वादविवाद नको. हे वाक्य इथेच संपवा. घंटानाद होणार नाही. पण महाराज घंटानाद होणार नाही. घंटानादावर बंदी ही आमच्या आतमधून आलेल्या आवाजाचा कौल आहे. तो निर्णय बदलणार नाही. पण महाराज, घंटानादाच्या बंदीमुळे महाराज मृत्यूचा प्रेमात ऐका मानत. आम्ही इथले राजे आहोत. आम्ही जे म्हणू तेच होईल. घंटानादामुळे आम्ही प्रजेला धोका देऊ शकत नाही. आज्ञा असावी महाराज. चला सर्व मिळून शोकमग्न होऊया. आमच्या एकुलत्या एक राणी साहेबा मृत्यूच्या दारात आहे. कोणीतरी रुमाल आणा. राजाला रडायचंय. कोणीतरी आसरा आणा. या सर्व मिळून दुःखाचा आनंद घेऊया. या राजा दुःखी आहे तुमचा. कशा आहेत राणी साहेब? आहेत ना राणी साहेब? निश्चिंत असावे महाराज. प्रयत्नांची पराकाष्ठा चालूच आहे. सर्व सेवक महाराज राणीच्या सेवेसाठी लागलेले आहेत महाराज. तंत्रमंत्र सुरू आहेत, पूजा सुरू आहे महाराज. ग्रहांना काबूमध्ये करण्यासाठी सर्व विधी चालू आहेत महाराज. निश्चिंत असावे आपण. पण महाराज, घंटानाद बंद करून चालणार नाही महाराज. घंटानाद व्हायलाच हवा. ठीक आहे, होऊ द्या घंटानाद. वा महाराज वा. जग जिंकेल महाराज. जग जिंकल्याचा आनंद महाराज. वा महाराज वा. खूप सुंदर महाराज, खूप सुंदर. वा वा वा. घंटानाद होऊ द्या. पण असा कुठला पण हळूहळू. घंटानाद होऊ द्या पण हळूहळू. कोणाला माहिती पडता कामा नाही. गुप्तते. जी महाराज जी. गुप्तते. आज्ञा असेल महाराज.
पडलो आम्ही. दुःखाचं ओसड कोसळलं. काय करावं? या अंधारकुट्ट काळ्या रात्रीचा सर्व दुःख आमच्या वाटेला आलं. सर्व क्षणी उधळून आम्ही उद्ध्वस्त झालो. रात्री आम्ही पुन्हा एकटे पडलो. ही दुःखाचं रात्र कधी बंद होईल? कधी उगवेल? कधी उगवेल सूर्याचं एक चमकत चांगलं आणि शुभ्र किरण? काय दोष होता माझा? काय दोष होता माझा की मार्ग चुकलेल्या रानव्याघ्रांना मेंढरांच्या कळपात वाढावं तसं मीही जीवनभर वाढलोय. पेटत्या पलित्यासारखं मान घेऊन सुसाट जगावं लागतं. लक्ष लक्ष नगरजनांच्या हृदय पोटाने धिक्कारखाली मानगं सहन करावं लागतात. काय दोष होता माझा? कोणी सांगेल? सांगा ना कोणीतरी. दोष काय होता माझा? सर्व संपून गेलं. सर्व समाप्त झालं. आम्ही काय करावं? काय करावं? दुःखाचा सर्व पाऊस आमच्याच वाटेला आला. आम्हाला असं दुःखी जर आमच्या एकुलत्या एक लाडक्या सोंगाड्याने जर आम्हाला बघितलं तर तो काय म्हणेल? काय म्हणेल तो? राजा आणि दुःख. सोंगाड्या कुठे गेलास रे? सोंगाड्या आहेस का रे? आलास, तू आलास आणि जीव आला माझा. तू आलास आणि काळीज भरून आलं. तुला माहितीये किती दुःख आहे? राणी साहेबा आजार गेले. आमच्यावर सारा दुःखाचा पाऊस कोसळलाय. तू प्रत्येक वेळी होतास म्हणून आमच्या चेहऱ्यावरचा हसू कधी गेलंच नाही रे. तू आलास, कुत्रे मारलीस. वा, एकदम रंगच बदलला. खुश केलं तुम्हाला. खुश केलं. तडपडली का रे ती? खूप तडपडली. खूप तडपडली. हो तडपडली. तू हळूवार का नाही मारलास त्यांना? हळूवारच मारलंय. श्वान होती ती महाराज. कुणाला चावायचं कुणाला नाही समजा ठाव असतं त्यांना. आपली व्यवहार ज्ञान असलेली कुत्री महाराज ती. त्यांना माहित आहे ते दरबाऱ्यांना हुंकतात, आपल्याला नाही. मंत्र्यांना चावतात पण विदूषकांना नाही. माणसापेक्षा तर समजदारच आहे की. वा वा, माझ्या मर्मवेदी विनोदी बुद्धी. वा, एकदम रंगच बदलला तू. आम्ही एक राजा असून आनंद आहोत. काय करणार पण तरीही आम्हाला आमच्या पदरावर गर्व आहे. कारण आमच्या पदरी तू आहेस. या राज्याची कूस फार फार स्वाभिमान आहे. कारण त्याच्या कुशीत तू आहेस. हो ना महाराज, मला बी असंच वाटतंय. मी तुमच्या कुशीत बी आहे, तुमच्या
सांग मला, सांग सांग. ते अतिशय माझ्या जवळची होती रे, पण त्यांचा त्रास खूप झाला होता रे. सर्व चौकू नका मारा. लगत झालं. गेली मेली ठार मारली. रे पण मी शोकमग्न आहे रे. शोकू नका महाराज. जे झालं ते झालं. तुमच्या आदेशाप्रमाणे मारली ना समजी कुत्री. अरे रे, बिचारे माझे कुत्रे. फार सहन केला असेल ना रे त्यांनी. तू काय केलंस त्यांचं? साधी मारलीस? तुकडे तर नाही केले ना? खूप सहन केलं का रे त्यांनी? वाह वाह, बिचारे माझे कुत्रे. खूप सहन केलं म्हणून बिचारे. पण मीही सहन केलं. खूप सहन केलं मी. तुम्ही शांत व्हा महाराज. तुम्ही जो फरमान दिला तो मी कबूल केला. मारला त्या समजा जनावरांना. तुमचाच हुकूम होता ना की त्या श्वानांना मारा म्हणून. मारलं. मग आता कशाला चोख मग्न होत आहे? आणखी काही असेल तर सांगा. का तुम्ही त्यावर अंमलबजावणी? कुत्री तर मारलीच आहे राजवाड्यातली. आणखी फरमान द्या. उंदर मांजर सध्या बी मारून टाकली. खूप बोललास. कोणाशी बोलत आहेस? काय बोलत आहेस? कुठे बोलत आहेस? काय कळतंय तुला? काय वीरश्री, काय तुमचा राजा, काय तुमचं राज्य. फरमान दिला आणि मागणी काय? तर समजा राज्यातली कुत्री मारून टाकायची. हुकुमाप्रमाणे मी मारली. मग आता कशाला रडगाणं गाताय? बंद करा हे, नाहीतर तुमचं आजचं रडगाणं उद्याचं राष्ट्रगान बनेल. तोच झाला, गुन्हा झाला, तो माझ्याच पाठीवर येईल. राजाचं काय फरमान द्यायचं आणि मोकळं व्हायचं. जे पाप पुण्य जे काही आहे ते आम्ही भोगेल. विदूषक गल्ली गोंडात घुमणारी कुत्री ती गोळा करून तुम्ही राजमहालात आणली. राजमहालात आणून खाऊ पिऊ घालून त्यांना मोठी केली तर केली. किती काही त्यांना शिकवलं, किती काही शिबिर घेतली, तर स्वधर्माना ते कुत्रेच. किती काही त्यांना शिकवा, कुत्री सिंह गर्जना देणार नाही. फुंकणार असती, फुंकणारच. त्यांचा स्वधर्म सोडणार नाही ते महाराज. एवढीशी होती, पडताना न पाहिली. मोठी झाली, राज्यभरात फिरू लागली. तुम्हाला त्रास काय तर त्यांच्या भुकण्याचा. राणी सरकार कोणत्याही कारणानं बिमार झाल्याच असत्या. आता तुम्ही अंधश्रद्धेवर एवढाच विश्वास करता. आता आमचं काय? तुम्हाला वाटतं कुत्री भुकली की राणी सरकार मरते म्हणून कुत्री मारायचा हुकूम दिला. पार पाडला तो म्या, पार पाडला. बिचारी खूप तळपळत होती. या हाती घेतल्या त्याला ठार केलं. याने त्याला कच्चा मारलं. त्यांच्या गळ्याला गळे भेटलं आणि त्यांची आत्मा मला सांगत होते, सोड रे, मारू नकोस. पण राजाचा फरमान, त्याच्या आज्ञे
आज्ञा पार करून मी माझा धर्म पाडला. कुत्र्यांसाठी मी त्यांचा गुन्हेगारच. यांनीच तुकडे तुकडे केले मी त्याचे. त्या कुत्र्याची भाषा या तुमच्या कुत्र्याला कळली. कारण आमच्या सोंगाड्याला दोनच भाषा कळतात. एक मुक्या जनावराची, यासारख्या कुत्र्याची. तुकडे तुकडे पडले होते त्यांचे. जमिनीवर पाहिले तर तुकडे तळपडत होते. उद्रेक करत होते त्याच्या मरणाचा. राजा उद्रेक करत होते रे. सोंगाड्या, आम्हीही शोकमग्न आहोत, पण आमचा हा राजशिष्टाचार आम्हाला दुःखी होण्याचा अधिकार देत नाही. दुःख आमचे सारखेच, पण ते व्यक्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही रे. रे तुझा दुःख. कसला राजा रे तू. आम्ही काही बोलायला गेलो तर कविता निघताय. एवढे दुःखी आहोत आम्ही. रडगाणं गाण्याचा प्रसंग. या राजाला कविता सुचतात. हे बघ, आम्ही आधीच एका खूप मोठ्या शोकात आहे. मन तू शोकात आहे तरी तुला कविता सुचते. तर एका दुसरी कविता सादरच करा. हे बघ, आम्हाला हसवू नकोस. हा दुःख व्यक्त करण्याचा वेळ आहे. कुठं हसवतो या माणसाला. रे दुःख व्यक्त करण्याचा वेळच आहे हा महाराज. राणी सरकार बिमार आहे. राज्यातली जनावर मेली. यात हसण्याचा काय प्रसंग सांगा ना. मी दुःखी आहे रे, फार दुःखी आहे मी. पण राजशिष्टाचार तो आम्हाला दुःखी होऊ देत नाही. राजशिष्टाचार तुला दुःखी होऊ देत नाही. वाटलंच. एवढे वर्ष तू माझ्या सोबत होतास. कधी बघितलंस मला दुःखी? कधी बघितलंस मला हुंदक्या देताना? का नाही? का नाही? कारण मी कधी हुंदक्या दिल्याच नाही. का देऊ? कशा देऊ मी हुंदक्या? तो अधिकार मला नाही. आणि त्याचं श्रेयही तुलाच. कारण प्रत्येक दुःखासमयी तू मला हसवलंस. तूच होता माझा अस्त्र. तूच होता माझा ब्रह्मास्त्र. आणि केलं मी मात त्या सर्व दुःखांवर. जगलो मी तो क्षण. पण हा कसा काढू मी? हा दुःखाचा, भीतीचा, यातनेचा, क्षणांनी उधळून साऱ्या दुनियेचा कष्ट माझ्या एकट्यावर टाकलेला. काय असेल यामागचं कारण? काय पाप केलं मी? काय पाप केलं? काही पाप केलं मी? त्या देवालाही माझाच राग आहे. समजा पाप नाही केलं. आमच्या विदूषकाचा धंदाच तो ना. राजाचं म्हणेल ते करायचं. राजाच्या इशारावर चालायचं. खोटे खोटे दुःख पकडायचे आणि मग विदूषकांनी खूप हसवलं विदूषकांनी. ते आम्हाला काही तू सांगू नकोस. हा दुःखाचा वेळ आणि आम्हाला हसायचे. राणी साहेब आजारी आहेत. वारे राजा, काय त्याचं दुःख
तुझं जे काम आहे तू ते कर. कसं हो आम्हाला? हो हो महाराज, जे काम आहे तेच करतो मी. एवढ्या दुःखीच्या प्रसंगी हसवतं तुम्हाला. हसव. असावी महाराज, आम्ही हाताने फार मोठा गुन्हा केला. आम्ही गुन्हेगार आहोत त्या जनावरांचे. असल्या वेळी कसलं पाप करणार नाही बघ. हे बघ, ते झालं. मी म्हटलं हसव तर हसव. क्षमा करा महाराज, क्षमा करा. मी हे संकट झेलू शकत नाही. गुन्हेगारांनी परत ती घोडचूक करून घेऊ नका माझ्या हातातून. हे बघ, आम्हाला फक्त एवढेच करते की आम्ही जर दुःखात आहोत तर आम्ही हसलो गेलो पाहिजे, कारण ते तुझंच काम. राजे आहोत आम्ही. आमचा आदर कर. हुकूम मान. हो, मानता हुकूम मी. जो तुमचा परवाना आहे करेल तो पूर्ण. मनाच्या वेळी मला या धर्म संकटात टाकू नका. टाकू नका महाराज. कुत्र्यांना मारून त्या मुक्या जनावरांचा पापी झालो. त्या परामाची एकच चूक, आजवर जे काम दिलं ते पूर्ण केलं. एक चूक झाली. आम्ही अजूनही तुमच्या शिक्षेचं पात्र नाही. तुम्ही आपणास क्षमा करावी महाराज, क्षमा करावी. हे बघ, तू नाच, गा, अभिनय कर, जे करायचं ते कर, पण आम्हाला हसव. हसू हसू हसवायचे ना, हसवे. काय म्हणता राजाला हसायचे आपल्याला. बघ, या पापी राजाला या दुःखी समयी हसवायचे आहे आपल्याला. बघा, राजाला हसवायचे आहे आपल्याला. राजाला हसवायचे आहे आपल्याला. वाह वाह.
तरी आम्ही हसलो नाही. बरं एक काम करा, नका हसव. तुम्ही त्या कुत्र्यांना कसं मारलं ते पुन्हा बघायचं आहे आम्हाला. दाखवा आम्हाला, दाखवा. दिसले त्या कुत्र्यांना मारल्याचे ओरांडूनपणे दुःख दिसले. परत बघायचंय तुम्हाला, परत बघायचंय. हो, परत बघायचं आहे. कर तुझा अभिनय, दाखवते मला पुन्हा. कसा दाखवायचं ते तू बघ, पण आम्हाला ती हत्या डोळ्यांनी बघायची आहे. डोळ्यांनी बघायची, ही हत्या डोळ्यांनी बघायची आहे. येणे झाले त्या महाराज, परत तेच ते काम करायला. तुला परत तेच करावं लागेल. माहित आहे, तुमच्या कलाकारांचा धर्मच तो ना. तेच तेच पुन्हा 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 करायचं. दुःखीचं माहित आहे, आनंदाचं माहित आहे. तुमच्या राजाचं मस्त असत. राजाला मुलगा झाला, तो राजा वाढवतो, मोठा करतो. 5-50 वर्षांना तो मरून जातो. चादर झटकली का ते राजाच्या पोराची. पण आमच्या कलाकाराचा तसा नाही हो, आमचा तसा नाही. आम्हाला मूल जरी झाली ना तरी तिला वाढवावं लागतं. त्यात ते कला टाकावी लागते. पण ते कला टाकली की तो हे ठरवणार की ती कला घ्यायची आहे की नाही. जर ती कला त्याला कळली तर मग तो आमच्या सारखा नट होतो. पण तुमचं तसं ना. तुमच्या मुलाला जे तुम्हाला कळवायचं आहे ते त्याला कळेल की नाही कळेल हे तुम्हाला कशाला कळायला पाहिजे. पण मला जे कळतंय ते मला माझ्या मुलाला कळवावंच लागेल. कारण की तुम्हाला जे कळतंय ते मला अजून कळलेलं नाही. मला जे कळतंय ते तुम्हाला अजून कळलेलं नाही. बार्शी पंतांना महांतांना जे कळतंय ते तुमच्या आमच्या सारख्यांना कळणार नाही. जे या लोकांना कळतंय ते आम्हाला अजून कळलेलं नाही. त्यांना कळेल तेव्हा आम्हाला कळेल, आम्हाला कळेल तर तुम्हाला कळेल, करता करता सर्वांना कळेल. कळायचं काय तर एकच प्रश्न, करता करता काय कळावे ते तुम्ही आम्हाला. कळून घ्यायचे होते तर महांतांना विचारायचे होते. पण तसे महांतांनी तुम्हाला काय कळवलंच नसते म्हणा. ते पण त्यांचा धर्मच असते, ते पण महांतांनाच